नमस्कार मित्रांनो, मी विश्वंभर शिंदे। या व्हिडिओच्या माध्यमातून केशरी रेशन कार्ड नवीन कशा पद्धतीने तुम्ही काढू शकता, तेही घर बसल्या ऑनलाईन अर्ज करून, ते तुम्हाला संपूर्ण प्रोसेस मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। यासाठी तुम्ही महाई सेवा केंद्रामध्येच गेलं पाहिजे अशी काहीही गरज नाही आहे। मी सांगतो त्या पद्धतीने जर तुम्हाला अर्ज करता येत असेल तर 100% तुमचं ॲप्लिकेशन हे सक्सेसफुली होऊ शकतं। तर कशा पद्धतीने ऑनलाईन अर्ज करायचा, त्यासाठी कागदपत्र काय काय लागणार आहेत, स्कॅन करून त्याची साईज काय करायची, PDF बनवायची का JPG बनवायची, याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। कोणत्या वेबसाईटवरती जायचं, कशा पद्धतीने अर्ज करायचा, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहेत। तरी आपल्या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतात। चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात। तर मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला गुगल क्रोम ब्राउझर ओपन करायचं आहे आणि गुगल क्रोम ब्राउझर ओपन केल्याच्या नंतर त्यामध्ये सर्च करायचं आहे RCMS पब्लिक लॉगिन। तर ही अन्नधान्य वितरण विभागाची ऑफिशियल वेबसाईट आहे। यावरती 1 नंबरच्या लिंकवरती क्लिक करायचं आहे। याची लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे। तर आता आपण नवीन नोंदणी करत आहोत म्हणून न्यू यूजर रजिस्ट्रेशन साइन अप यावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर एक फॉर्म ओपन होईल छोटासा, आपल्याला त्यात रजिस्ट्रेशन करायचं आहे। आपल्याला पब्लिक लॉगिनवर जायचं आहे आणि न्यू यूजर रजिस्टर यावर क्लिक करायचं आहे आणि शेवटचा 3 नंबरचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे। आता बघू शकता या ठिकाणी कुटुंब प्रमुख महिला असते म्हणून महिलेच्या नावाने रजिस्ट्रेशन करायचं आहे। या ठिकाणी महिलेच्या आधारला मोबाईल क्रमांक लिंक असणं गरजेचं आहे। तर महिलेच्या आधार कार्डवर जशी स्पेलिंग आहे अपडेटेड, तशा आधार कार्डप्रमाणे यामध्ये नाव टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि एक छोटंसं रजिस्ट्रेशन करायचं आहे। तर मी पहिल्या लिंकमध्ये या ठिकाणी आधार कार्डप्रमाणे नाव टाकून घेतो। आधार कार्डप्रमाणे पूर्ण नाव या ठिकाणी मी टाकलेलं आहे। त्यानंतर खाली आपल्याला त्या महिलेचा आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे। जी कुटुंब प्रमुख अर्जदार महिला आहे त्यांचं रजिस्ट्रेशन करतो आहे आपण। या ठिकाणी मी आधार कार्ड क्रमांक टाकून घेतलेला आहे त्यांचा। या ठिकाणी जेंडर निवडायचे, फिमेल म्हणजे महिला आहे। त्यानंतर त्यांचा मोबाईल क्रमांक या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे। मी त्यांचा मोबाईल क्रमांक या ठिकाणी टाकून घेतला आहे। त्यानंतर ईमेल ID देखील मॅन्डेटरी आहे। या ठिकाणी ईमेल ID त्यांची टाकून घ्यायची। ईमेल ID टाकल्याच्या नंतर त्यांचं नाव, सरनेम @123 असा काहीतरी एखादा यूजर ID तुम्हाला क्रिएट करायचा आहे। त्यानंतर त्याच्यासमोर चेक अवेलेबिलिटी आहे यावर क्लिक करायचं आहे। जर अवेलेबल असेल तर तुम्हाला दाखवेल अवेलेबल आहे, तर आता हा चालू शकतो। आता खाली आपल्याला एक पासवर्ड तयार करायचा आहे। या ठिकाणी तुम्ही त्यांचं नाव @123 वगैरे असा बनवू शकता किंवा गावाचं नाव @123 असा बनवायचा आहे। त्यानंतर असा खाली आपल्याला जो समोर कॅप्चर दिला आहे तो ॲज इट इज कॅप्चर यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे। मी कॅप्चर यामध्ये टाकून घेतला। आता गेट OTP यावरती क्लिक करायचे। तुम्हाला या ठिकाणी परमिशन मागितलं जाईल OTP पाठवण्यासाठी, ओके यावर क्लिक करायचं आहे। आता त्या महिलेच्या आधारशी संलग्न असलेल्या मोबाईलवरती एक 6 अंकी OTP पाठवला गेला आहे आधारवरून, तर तो आलेला OTP आता यामध्ये आपल्याला टाकायचा आहे। तर या ठिकाणी OTP टाकत असताना एक गोष्ट ही लक्षात ठेवायची की या ठिकाणी 1 मिनिटाचा वेळ आपल्याला दाखवला जातो, पण 1 मिनिटापेक्षा जास्तही वेळ झाला तरीही या ठिकाणी OTP टाकला जातो आणि व्हेरीफाय होतो। त्यामुळे जास्त काही करायची नाही। कधी सर्व्हरचा प्रॉब्लेम असेल तर OTP येण्यासाठी थोडासा वेळ लागू शकतो। तर निश्चिंत राहायचं आहे, तुमचा 1 मिनिट होऊन गेला तरीही या ठिकाणी OTP घेतला जातो। तत्पूर्वी हे रजिस्ट्रेशन करून ठेवल्याच्या नंतर सर्व डॉक्युमेंट तुम्ही एका फोल्डरमध्ये स्कॅन करून ठेवायचे 200 KB आतमध्ये। सर्व PDF, फक्त JPG तुम्हाला त्यांचे फोटो असतील, बाकी सर्व PDF ह्या PDF 200 KB आत करून फोल्डर रेडी ठेवायचं आहे। त्यानंतर रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर फोल्डर बनवायचं आणि नंतरच अर्ज भरायला सुरुवात करायची। तर मला या ठिकाणी लेट OTP आलेला आहे। मी आता OTP या ठिकाणी टाकून घेतो। 6 अंकी OTP आलेला आहे
मोबाईलवरती. तर हा मी या ठिकाणी OTP टाकून घेतला आहे आणि व्हेरीफाय OTP यावरती क्लिक करतो. यावर क्लिक केल्याच्या नंतर तुमचं या ठिकाणी रजिस्ट्रेशन कंप्लीट होणार आहे. जर सर्व्हर व्यवस्थित चालत असेल तर कॉंग्रॅच्युलेशन असा मॅसेज तुम्हाला दिसेल. तुमचं युजर ID तुम्हाला या ठिकाणी दिसेल. आता क्लिक होम टू लॉग इन यावरती क्लिक करायचं आहे आपल्याला. आता तुम्ही रजिस्ट्रेशन केलेले आहे म्हणून 1 नंबरचा पर्याय रजिस्टर युजर यावर क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी जो बनवला आहे तुम्ही तो युजर ID पासवर्ड टाकून देखील तुम्ही लॉग इन करू शकणार आहात. पण सोपा पर्याय आहे, तुम्ही डायरेक्ट आधार क्रमांक टाकून OTP सेंड करू शकता. आता तर ज्या महिलेच्या नावाने तुम्ही रजिस्ट्रेशन केलं आहे त्या महिलेचा आधार क्रमांक या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे आता. आणि आधार क्रमांक टाकल्याच्या नंतर आपल्याला खाली जो कॅप्चर दिसतो तो तसाच्या तसा ॲज इट इज कॅप्चर यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे. आणि टाकल्यानंतर खाली गेट OTP यावर क्लिक करून आता आपल्याला OTP पाठवायचा आहे. तर अशा पद्धतीने मी या ठिकाणी गेट OTP वर क्लिक करतो आणि OTP सेंड केला. बघू शकता OTP पाठवला गेला आहे. याला देखील 1 मिनिटाचा वेळ दाखवला आहे, पण 1 मिनिटापेक्षाही जास्त वेळ लागला तरीही OTP व्हेरीफाय होतो. तर या ठिकाणी आपण OTP सेंड केलेला आहे. तरी परत OTP येईपर्यंत तुम्हाला सांगतो, रजिस्ट्रेशन कंप्लीट केल्याच्या नंतर एक फोल्डर बनवा. त्यामध्ये सर्वांचे आधार कार्ड PDF स्कॅन करून ठेवा. जे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण हमीपत्र दिलं आहे ते हमीपत्र भरा. वीज बिल, गॅस पावती ह्या सर्व डॉक्युमेंट तुम्हाला PDF स्कॅन करून ठेवायचे आहेत. किमान एक तरी पत्त्याचा पुरावा असणं गरजेचं आहे तुमच्याकडं. वीज बिल असेल किंवा मतदान कार्ड असेल किंवा गॅस पावती असेल किंवा रजिस्टर रेंट ॲग्रीमेंट असेल किंवा इंडेक्स 2 असेल, ह्यापैकी पत्त्याचा पुरावा तुमच्याकडं काहीतरी असणं गरजेचं आहे. तर सर्व फोल्डर तुम्ही रेडी करून तुमच्या डेस्कटॉपवर ठेवला असेल असं मी समजतो रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर. आणि त्यानंतर एकदा तुम्ही अर्ज करायला बसलात तर मध्ये वेळ लागू नये म्हणून ही पूर्वतयारी तुम्ही करून ठेवायला पाहिजे. आता या ठिकाणी OTP आलेला आहे. तो OTP मी या ठिकाणी टाकून घेतो आणि व्हेरीफाय OTP वर क्लिक करतो. त्यानंतर काही अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्यासमोर ओपन होईल. ओपन झाल्याच्या नंतर आपल्याला जो 2 नंबरचा ऑप्शन आहे अप्लाय किंवा एडिट रेशन कार्ड, तर आपल्याला अप्लाय करायचं. त्या अप्लायवर क्लिक करायचं आहे. अप्लायवर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला तुमचा जिल्हा यामध्ये निवडायचा आहे. सर्वप्रथम जिल्हा निवडल्याच्या नंतर तुमचा तालुका यामध्ये निवडायचा आहे. जिथून तुम्हाला पुरवठा विभाग आहे तुम्हाला तो पुरवठा विभागाचा तालुका या ठिकाणी निवडायचा आहे. तो तुमचा तालुका या ठिकाणी निवडल्याच्या नंतर तुम्हाला आता विलेज म्हणजे तुमचं गाव, जर शहरीमध्ये येत असेल तर कोणतं शहर येतं किंवा जर ग्रामीणमध्ये असेल तर कोणतं गाव दाखवलं जातं ते तुमचं गाव आहे ते गाव तुम्हाला यामध्ये निवडायचं आहे. असं निवडल्याच्या नंतर ॲड फॅमिली ॲड मेंबरवर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर पहिला मेंबर रजिस्ट्रेशन केल्यामुळं यात बरेचसे डिटेल आलेले आहेत. या ठिकाणी मी आता त्यांचा फोटो अपलोड करतो. मी अशा पद्धतीने एक फोल्डर तयार करून ठेवलेलं आहे. आता पासपोर्ट साईज फोटो मी त्यांचा या ठिकाणी अपलोड केलेला आहे. बरीचशी माहिती त्यांची, मोबाईल नंबर, त्याच्यानंतर त्यांचं नाव हे आधार कार्डप्रमाणे डेट ऑफ बर्थ ह्या गोष्टी आलेल्या आहेत. तर मी या ठिकाणी त्यांचा फोटो अपलोड केला. त्याच्यानंतर स्टेप बाय स्टेप 1, 2, 3, 4 आणि 5 अशा कॉलममध्ये सोप्या पद्धतीनं आपल्याला कशी माहिती भरता येईल ते मी सांगतो. सर्वप्रथम त्या महिलेच्या वडिलांचं नाव यामध्ये आपल्याला टाकायचं आहे. मी डेमो म्हणून फक्त F टाकतो आहे म्हणजे फादर. या ठिकाणी वडिलांचं नाव टाकायचं आहे. त्याच्यानंतर M म्हणजे मदरचं नाव, त्यांच्या आईचं नाव या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. तुम्ही इंग्लिशमध्ये लिहिलं तरी पहिल्या कॉलममध्ये मराठीमध्ये येईल आणि सेकंड कॉलममध्ये ॲटोमॅटिक इंग्लिशमध्ये. त्याच्यानंतर खाली मोबाईल नंबर, त्याच्यानंतर 2 नंबरचा कॉलम बघू शकता. वरती नाव रजिस्ट्रेशन करतानाचे डिटेल या ठिकाणी आलेले आहेत. त्यानंतर स्पाऊस डिटेल, लोकल लँग्वेज, LL म्हणजे लोकल लँग्वेज. आता या ठिकाणी तुम्ही मराठीमध्ये इंग्लिशमध्ये जरी टाईप केलं तर तुमची वाक्यरचना ही मराठीमध्ये या ठिकाणी येणार आहे. तर या ठिकाणी तुम्हाला लोकल लँग्वेजमध्ये ॲटोमॅटिक कन्वर्ट होतं म्हणून तुम्ही डायरेक्ट टाईप करू शकता. या ठिकाणी अशा पद्धतीनं तुम्ही टाईप कराल आणि स्पेस दिला की ॲटोमॅटिक त्याचं मिनिंग मराठीमध्ये त्या ठिकाणी होऊन जातं. म्हणजे LL म्हणजे लोकल लँग्वेजमध्ये त्या ठिकाणी होतं. स्पाऊस नेममध्ये त्यांच्या जोडीदाराचं नाव म्हणजे पत्नी आहे तर पतीचं नाव आपण या ठिकाणी टाकून घेतलं. त्यानंतर खाली डेट ऑफ बर्थ या ठिकाणी टाकतो आहे. आधार कार्डप्रमाणे जी डेट ऑफ बर्थ आहे ती डेट ऑफ बर्थ आपल्याला या ठिकाणी त्यांची टाकायची.
तर या ठिकाणी डेट ऑफ बर्थ एक्झॅक्ट टाकतोय आपण, एक्झॅक्टवर क्लिक केलं आहे. दुसरा ऑप्शन आहे त्या ठिकाणी तुम्ही अंदाजे पण टाकू शकता किती वर्ष आहे, पण पूर्ण जन्मतारखेचंच या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे. हे डिक्लेअर्ड जर केलं तर तुम्ही डायरेक्ट याच्यामध्ये त्यांचं वय टाकू शकता की व्यक्ती 35 वर्षाची आहे का 40 वर्षाची आहे अशा पद्धतीनं. पण आपल्याला एक्झॅक्ट डेट ऑफ बर्थ माहिती आहे म्हणून एक्झॅक्टवर क्लिक करून आपण या ठिकाणी त्यांची पूर्ण जन्मतारीख आता टाकणार आहोत. तर अशा पद्धतीनं मी त्यांची पूर्ण जन्मतारीख या ठिकाणी टाकून घेतो. पूर्ण जन्मतारीख टाकल्याच्यानंतर 3 नंबरचा कॉलम आधार क्रमांक त्यांचा यापूर्वीच इथं आलेला आहे. आता या ठिकाणी ते काय करतात तर या ठिकाणी काहीही करत नाही, ते हाऊसवाईफ आहेत म्हणून हाऊसवाईफ मी या ठिकाणी निवडतो. तुमच्या केसेसमध्ये जर जॉब करत असतील, काही इतर व्यवसाय करत असतील तर तुम्ही तसं निवडू शकता. आता या ठिकाणी ते हाऊसवाईफ आहेत म्हणून मी हाऊसवाईफ निवडलं. त्यानंतर आपल्याला त्याच्या खाली याचे समोर त्यांचं इन्कम विचारले. आता हाऊसवाईफ असल्यामुळे कुठलाही इन्कम नाही म्हणून मी 00 यामध्ये टाकून दिले. त्यानंतर डॉक्युमेंट टाईपमध्ये आता बर्थ सर्टिफिकेटच्या ठिकाणी तुम्हाला एक डॉक्युमेंट द्यायचं आहे. या ठिकाणी पॅन कार्ड, मतदान कार्ड, त्याच्यानंतर बोर्ड सर्टिफिकेट किंवा ऑदर यापैकी डॉक्युमेंट देऊ शकता. तर मी या ठिकाणी ऑदर निवडतो आहे आणि या ठिकाणी मी आधार कार्ड क्रमांक टाकतो, म्हणजे आधार कार्डच मी जन्माचा पुरावा म्हणून यामध्ये अपलोड करणार आहे. तर डॉक्युमेंट नंबरमध्ये या ठिकाणी मी आधार क्रमांक टाकून घेतो. त्यानंतर त्यांची जी डेट ऑफ बर्थ आहे तीच या डेट ऑफ इश्यूमध्ये टाकायची. डॉक्युमेंट इश्यू डेट जी आहे त्यांची जन्मतारीख आहे ती जन्मतारीखच या ठिकाणी टाकायची आणि त्यांच्या आधार कार्डची PDF या ठिकाणी अपलोड करायचे. तर मी अशा पद्धतीनं त्यांचे बर्थ सर्टिफिकेटच्या ठिकाणी डॉक्युमेंट दिलेत. ग्रीन झाले म्हणजे डॉक्युमेंट या ठिकाणी अपलोड झालेलं आहे, बघू शकता. खाली बँक डिटेल तुमच्याकडे जर असतील तर त्या बँकेचे डिटेल तुम्ही देऊ शकता. हे ऑप्शनली आहे, दिलेत तरी चालेल, नाही दिले तरी चालेल. त्याच्यानंतर बघू शकता 1, 2, 3 आणि 4 कॉलम जवळपास आपले झालेले आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, 5 नंबरचा कॉलम मनरेगा जॉब कार्ड जर असेल तर यस करा आणि मनरेगाचा जॉब कार्ड क्रमांक तुम्हाला टाकावा लागेल. तर या ठिकाणी मनरेगामध्ये जर असेल त्यांना विचारायचे आणि जर नसेल तर आपल्याला डायरेक्ट या ठिकाणी नो करायचे. त्यांना विचारायचे जर मनरेगा जॉब कार्ड त्यांच्याकडे असेल तर तुम्ही त्यांचं यस करू शकता आणि नसेल तर सिलेक्ट करून डायरेक्ट नो ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचे. बघू शकता यावरती असेल तर यस करू शकता, नसेल तर नोवर क्लिक करायचं. हे नाही आहेत म्हणून मी नोवर क्लिक करतो. त्यानंतर खाली आपल्याला कास्ट सर्टिफिकेट, जर कास्टमधून असतील तर तुम्हाला या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचे आणि जर नसतील तर जनरल निवडून या ठिकाणी देखील तुम्ही आधार कार्ड अपलोड करू शकता. मी या ठिकाणी देखील त्यांचं आधार कार्ड अपलोड केलेलं आहे. तर संपूर्ण डिटेल मी त्यांचे भरून झालेले आहेत. त्यानंतर स्पेशल कॅटेगरी, कोणत्या स्पेशल कॅटेगरीतून ते येतात का, येत असतील तर निवडायचे, नाहीतर नो स्पेशल कॅटेगरी यावर क्लिक करायचे आणि टर्म्स आणि कंडिशनवर ॲक्सेप्ट करून आपल्याला सेव्ह बटनवरती क्लिक करायचे. जर काही रिमार्क असेल तर तुम्ही तो रिमार्क देऊ शकता. जर कुठल्या कॅटेगरीतून असतील, अंध, अपंग असतील, हँडिकॅप असतील तर तुम्ही या ठिकाणी त्यांचं कॅटेगरी निवडून रिमार्कमध्ये लिहू शकता ते डिटेल. हे नाही आहेत म्हणून सेव्हवरती क्लिक करतो आणि ओके करतो. बघू शकता ओके केल्याच्यानंतर त्यांचे मेंबर ॲड सक्सेसफुली या ठिकाणी झालेले आहेत. थोडं थांबायचं तुम्हाला, या ठिकाणी ॲटोमॅटिक दाखवलं जाईल तुम्हाला एक मेंबर ॲड झाला आहे म्हणून. आता तुम्हाला ॲड मेंबरवर क्लिक करायचं आणि दुसरा मेंबर या ठिकाणी ॲड करायचा आहे. आता दुसरा मेंबर ॲड करतानाही सेम तीच प्रोसेस. सर्वप्रथम तुम्हाला 20 KBच्या आत JPG फोटो या ठिकाणी अपलोड करायचा आहे. आता मी हे फोल्डर यापूर्वीच डॉक्युमेंट स्कॅन करून ठेवलेले आहेत म्हणून आपण कंटिन्यू फॉर्म भरू शकतो. तर या ठिकाणी मी फोटो त्यांचा अपलोड करतो. त्यांचा पासपोर्ट साईज फोटो या ठिकाणी मी अपलोड करतो. त्याच्यानंतर सेम जसे यापूर्वी त्यांच्या मिसेसचे डिटेल भरले तसेच यांचे डिटेल भरायचे. आता जे पती आहेत त्यांच्या वडिलांचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे. आता ह्यांच्या आधार कार्डवरच असलेलं नाव यांच्या वडिलांचं नाव आहे ते मी या ठिकाणी टाकून घेतो. त्याच्यानंतर वडिलाचं नाव सरनेम टाकल्यानंतर आईचं नाव देखील या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. आईचं नाव देखील तशा पद्धतीने टाकायचं आहे. त्याच्यानंतर जेंडर निवडायचे, पुरुष आहेत म्हणून मेल निवडतो. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला त्यांचं रिलेशन देखील निवडायचं आहे खाली.
मेल निवडल्याच्यानंतर रिलेशन त्यांचं निवडायचं. जे अर्जदार पत्नी आहे त्यांचे हे अर्जदाराचे रिलेशन कोण आहे तर पती आहेत. तर अशा पद्धतीनं त्यांची एक्झॅक्ट डेट ऑफ बर्थ या ठिकाणी टाकून घेतो आणि या ठिकाणी आता त्यांचा मोबाईल क्रमांक टाकून घ्यायचा आहे. जो त्यांचा मोबाईल क्रमांक असेल तो मोबाईल क्रमांक आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने मी मोबाईल क्रमांक या ठिकाणी टाकून घेतला. आता वरती मेंबर नेम LL म्हणजे या व्यक्तीचं लोकल लँग्वेजमध्ये नाव. आता या ठिकाणी तुम्हाला डायरेक्ट इंग्लिशमध्ये त्यांच्या आधार कार्डवर आहे तसं टाईप करायचं आहे. ॲटोमॅटिक त्याची मिनिंग खाली इंग्लिशमध्ये येतं आणि तुम्ही टाईप केलं त्या ठिकाणी मराठीमध्ये त्यांचं नाव येऊन जातं लोकल लँग्वेजमध्ये. त्यानंतर स्पाऊस नेम म्हणजे त्यांच्या पत्नीचं नाव या ठिकाणी आता टाकून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला टाईप करायचं आहे. ॲटोमॅटिक ते मराठी झालेलं असेल. स्पाऊस नेम या ठिकाणी टाकून घेतलेले आहे. आता आपण बघू शकता. अशा पद्धतीने तुम्ही थोडं बॅक घेतलं की त्याला उकार मात्रा जे पाहिजे ते तुम्हाला या ठिकाणी मिळून जातं. मग तुम्हाला डिक्शनरीवाणी येतात त्याच्यात शब्द, त्यातला कुठला शब्द तुम्हाला निवडायचा तो निवडू शकता. तर अशा पद्धतीनं संपूर्ण नाव त्यांचं स्पाऊस डिटेल टाकून झालेत. नाव टाकून झाल्याच्यानंतर बघू शकता आता हे 2 कॉलम कंप्लीट झाले. तिसऱ्या कॉलमवरती आलो आहे आपण. यांचे आता आधारचा क्रमांक या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. त्यांचा आधार क्रमांक मी या ठिकाणी टाकून घेतो. आधार क्रमांक, त्यांचं नाव आणि डेट ऑफ बर्थ ह्या 3 गोष्टी जर जुळल्या आणि जेंडर तरच तुमचा मेंबर ॲड होत असतो, सेव्ह होत असतो. अन्यथा तुम्हाला त्या ठिकाणी एरर दाखवला जातो. म्हणून ह्या 4 गोष्टी बरोबर आल्या पाहिजे तरच तुमचं अर्ज सेव्ह होतो. आता या ठिकाणी ऑक्युपेशन म्हणजे हे काय करतात तर एक प्रायव्हेट जॉब करतात ते, म्हणून मी या ठिकाणी प्रायव्हेट सर्व्हिस या ठिकाणी निवडलं आहे. आणि त्यांचं जे काही उत्पन्न असेल ते 1 लाखाच्या आत मी टाकलेलं आहे. म्हणजे 60,000पेक्षा जास्त आणि 1 लाखाच्या आत हे कार्ड आपल्याला NPHमध्ये बसतं. म्हणून या ठिकाणी मी 80,000 त्यांचं उत्पन्न टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर बर्थ सर्टिफिकेट त्यांचं नाही आहे. या ठिकाणी मी ऑदर डॉक्युमेंट निवडून या ठिकाणी देखील मी त्यांचं आधार कार्ड अपलोड करत आहे. तर ऑदर डॉक्युमेंट निवडले आणि त्याच्यानंतर डॉक्युमेंट नंबरमध्ये मी त्यांचा आधार क्रमांक टाकतो. या केसमध्ये तुम्ही वोटर कार्ड पण देऊ शकता, पॅन कार्ड असेल तर पॅन कार्ड देखील देऊ शकता किंवा बोर्ड सर्टिफिकेट असेल तर ते देखील देऊ शकता. ऑप्शनली आहेत ते सर्व गोष्टी. मी ऑदर निवडून आधार क्रमांक टाकला आहे. त्याच्यानंतर डॉक्युमेंट इश्यू डेटमध्ये त्यांची डेट ऑफ बर्थ टाकायची आणि बर्थ सर्टिफिकेट या ठिकाणी आपण आता त्यांचं आधार कार्ड अटॅच करणार आहोत. तर अशा पद्धतीने मी आधार कार्ड त्यांचं या ठिकाणी अपलोड केलेलं आहे. बघू शकता ग्रीन झालेलं आहे म्हणजे अपलोड झालेलं आहे. खाली बँक डिटेल यांचे देखील असतील तर तुम्ही देऊ शकता. यापूर्वी मी सांगितलं तुम्हाला हे ऑप्शनली आहे. असेल बँक डिटेल तर तुम्ही या ठिकाणी देऊ शकता, अपलोड करू शकता. त्यानंतर परत वरती याचे आपल्याला मनरेगामध्ये यांचं देखील नाव असेल तर येथे निवडायचे, नसेल तर नो निवडायचं ऑप्शन आणि समोर जायचे. जर कास्टमधून असतील तर कास्ट सर्टिफिकेट या ठिकाणी द्यायचे आणि नसतील तर जनरल निवडायचे आणि समोर आधार कार्ड या ठिकाणी अपलोड करायचे. तर अशा पद्धतीनं मी याही ठिकाणी त्यांचं आधार कार्ड अपलोड केलेलं आहे. आणि आता स्क्रोल करून घ्यायचं आहे आपल्याला. सर्व माहिती भरलेली बघायची व्यवस्थित आहे का. कॅटेगरी कुठलीही नाही स्पेशल, म्हणून नो स्पेशल कॅटेगरीवर निवडायचं आहे. त्याच्यानंतर खाली आपल्याला दोन्ही बॉक्सवरती टिक करून ॲक्सेप्ट करून सेव्ह बटनवर क्लिक करायचं आहे. ओके म्हणायचं आहे. त्यानंतर तुमचा हाही मेंबर सक्सेसफुली सेव्ह केला जाईल, ॲड केला जाईल. अशा पद्धतीने बघा आता 2 मेंबर तुम्हाला दिसतील. उत्पन्न 80,000 या ठिकाणी आपण टाकलेलं आहे हमीपत्रानुसार. अशा पद्धतीने डिटेल ॲड केल्याच्यानंतर किती जितके मेंबर घरात आहे ते अशा पद्धतीने तुम्ही ॲड करू शकता. आता या ठिकाणी मी स्क्रोल करतो आणि समोरचे डिटेल कसे फिल करायचे ते आपल्याला सांगतो. खाली आल्याच्यानंतर आपल्याला सर्वप्रथम कार्ड टाईप डिटेल हा ऑप्शन दिसेल. आता कार्ड टाईप डिटेलमध्ये आपल्याला काय करायचं आहे, कार्डचा प्रकार निवडायचा. आपलं उत्पन्न 1 लाखाच्या आत आहे आणि 60,000पेक्षा जास्त आहे म्हणून NPH या कॅटेगरीत बसतो. NPHमध्ये
म्हणजेच केसरी रेशन कार्ड, यामध्ये धान्य मिळत नाही, पण गव्हर्नमेंटच्या सर्व योजनांसाठी हे रेशन कार्ड चालतं. त्याच्यानंतर खाली याचं आहे आपल्याला प्रेझेंट रेसिडेंट ॲड्रेस. तुम्हाला ॲड्रेस डिटेल आता द्यायचे आहेत. तर पत्त्याच्या पुराव्यासाठी आपण वीज बिल देणार आहोत, तर त्या वीज बिलाप्रमाणेच आपल्याला या ठिकाणी पत्ता टाईप करायचा आहे. जर तुम्ही गॅस पावती देत असाल तर गॅस पावतीप्रमाणे, मतदान कार्ड देत असाल तर मतदान कार्डप्रमाणे, आणि जर रजिस्टर अँड ॲग्रीमेंट देणार असाल तर त्याप्रमाणे पत्त्याच्या पुराव्यासाठी जो डॉक्युमेंट तुम्ही देताय त्यापेक्षा एक्सटर्नल वेगळा ॲड्रेस यामध्ये लिहू नका. जे डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करणार आहात तोच पत्ता तुम्हाला यावरती टाकायचा आहे. तर मी जो त्यांच्या वीज बिलावरती पत्ता आहे तो पत्ता यामध्ये टाकत आहे. तर अशा पद्धतीनं त्यांच्या लाईट बिलाप्रमाणेच तुम्हाला देखील यामध्ये पत्ता टाकायचा आहे. त्यांच्या मतदान कार्ड देत असाल तर त्याप्रमाणे जे डॉक्युमेंट तुम्ही पत्त्याच्या पुराव्यासाठी देत आहे त्याप्रमाणे तुम्हाला यामध्ये ॲड्रेस त्यांचा टाकायचा आहे. तर अशा पद्धतीनं जसं आपण आधी मेंबर ॲड करताना नावाचे डिटेल भरले त्याच पद्धतीनं लोकल लँग्वेजमध्ये तुम्ही या ठिकाणी टाईप कराल तर मराठी भाषेमध्ये येणार आहे, आणि समोरचा जो कॉलम आहे त्यामध्ये ॲटोमॅटिक इंग्लिशमध्ये येईल. आणि जरी काही थोडी तफावत वाटत असेल तर त्या ठिकाणी कर्सर ठेवून ते बदलू शकता तुम्ही आणि व्यवस्थित लिहू शकता. कारण याच रेशन कार्डवर येणाऱ्या ॲड्रेस प्रूफमुळे भविष्यात त्यांचा पत्ता वगैरे बदलला जात असतो, म्हणून ॲड्रेस व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे. तालुका जो काय असेल, जिल्हा, सर्व डिटेल यामध्ये येतील अशा पद्धतीने तुम्हाला टाकून घ्यायचे त्या ठिकाणी. अशा पद्धतीने मी ॲड्रेस टाकून घेतलेला आहे, व्यवस्थित ब्लर केला मी सिक्युरिटीसाठी. त्याच्यानंतर आता ह्या पत्ता टाकून झाल्याच्या नंतर आपल्याला समोर जायचं आहे. अशा पद्धतीने टाकून झाल्याच्या नंतर खाली याचे तुम्हाला या ठिकाणी पिनकोड टाकायचा आहे. जो तुम्ही राहता त्या एरियातला जो पिनकोड आहे, जो तुमच्या लाईट बिलावर आहे, तो पिनकोड या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. नंतर परमनंट ॲड्रेस आणि हा सेम आहे म्हणून खाली बॉक्सवर टिक करायचं आहे. बघू शकता खालीही तो पत्ता आलेला असेल. आता गॅस आणि केरोसिन डिटेल म्हणजे तुम्हाला तुमच्या गॅस कनेक्शनचे तपशील जर ऑप्शनली आहे हे असेल तर देऊ शकता. तुमचा तितका अर्ज मजबूत होईल, जितकी जास्त डॉक्युमेंट द्याल तितके. तर माझ्या या म्हणजे ॲप्लिकेशन करतो यामध्ये गॅसची रिसिप्ट आहे त्यांची, म्हणून मी ॲड करतो आहे. गॅस सिलेंडर 1 आहे का 2 याची निवड करायची. त्यानंतर गॅस कंझ्युमर नंबर, त्यांच्या पावतीवर जो गॅसचा कंझ्युमर नंबर असेल तो कंझ्युमर नंबर या ठिकाणी टाकून घेतो. तर या ठिकाणी मी त्यांच्या गॅस कनेक्शनचा कंझ्युमर नंबर त्या पावतीवर असलेला अपलोड करतो, नंबर टाईप करतो आणि त्यानंतर गॅस कंपनी नेम. आता भारत गॅस कंपनी आहे का HP आहे, इंडियन आहे, त्याची आपल्याला या ठिकाणी निवड करायची. मी गॅस कंपनी निवडली आणि त्याच्यानंतर गॅस एजन्सी नेम. आता त्या एजन्सीचं काहीतरी नाव असेल, त्या एरियातल्या सर्व गॅस एजन्सी यामध्ये तुम्हाला दिसतील. या ठिकाणी तुम्ही त्या गॅस एजन्सीचं नाव टाईप केलं की ऑटोमॅटिक ती गॅस एजन्सी सिलेक्ट होईल. त्यानंतर एंटर बटनवर क्लिक करून तुम्ही ती गॅस एजन्सी निवडू शकता. गॅस कनेक्शन कस्टमर नेम कोणाच्या नावावर आहे, 2 नावं जोडलेत, त्याच्यापैकी कोणाच्या पती पत्नीच्या नावे आहे ते नाव निवडायचं आहे. त्यानंतर समोर जायचं आहे. आता अटॅचमेंट या ठिकाणी तुम्हाला आता डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. आयडेंटिटी प्रूफ, ॲड्रेस प्रूफ आणि ऑदर. तर आयडेंटिटी प्रूफमध्ये तुम्ही काय देणार आहात तर बघू शकता वोटर कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन, गव्हर्नमेंट एनी डॉक्युमेंट यापैकी काहीही एक देऊ शकता. तर यामध्ये मी पॅन कार्ड देणार आहे, सोपी गोष्ट. तर या ठिकाणी तुम्हाला पॅन कार्ड क्रमांक टाकून घ्यायचा आहे, कारण आयडेंटिटी प्रूफमध्ये प्रत्येकाकडे पॅन कार्ड असतं, म्हणून शक्यतोवर तुम्ही या ठिकाणी पॅन कार्ड द्या. मतदान कार्डही देऊ शकता किंवा ड्रायव्हिंग लायसन देखील देऊ शकता. तर मी पॅन कार्ड क्रमांक टाकला आहे आणि या ठिकाणी पॅन कार्डची PDF अपलोड करतो. अशा पद्धतीने मी पॅन कार्ड या ठिकाणी अपलोड केले. त्यानंतर ॲड्रेस प्रूफसाठी रिसेंट मंथ इलेक्ट्रिसिटी बिल खाली पर्याय बघा. तुम्ही मतदान कार्ड देखील देऊ शकता, ड्रायव्हिंग लायसन देखील देऊ शकता, पण रिसेंट मंथ इलेक्ट्रिसिटी बिल आहे ते देऊ शकता. मी ऑदर देतो. या ठिकाणी मी इंडेक्स 2 अपलोड करणार आहे म्हणून हा शेवटचा पर्याय देणार आहे. मी बघू शकता
इंडेक्स 2 अपलोड करणार आहे मी यांचं. म्हणजे यांनी नवीनच घर घेतले, अजून त्याचा ताबा मिळाला नाही, त्यामुळे लाईट बिल आलं नाही, पण इंडेक्स 2 यांच्याकडे आहे म्हणून मी इंडेक्स 2 निवडला आहे. आणि यामध्ये डॉक्युमेंट नंबरमध्ये मी त्यांच्या इंडेक्स 2चा जो क्रमांक आहे तो इंडेक्स 2चा क्रमांक मी या ठिकाणी खरेदी खताचा टाकतो. तर अशा पद्धतीने इंडेक्स 2वर जो क्रमांक असेल तो क्रमांक या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि चूज फाईलमध्ये जाऊन इंडेक्स फाईल बघू शकता. असं इंडेक्स 2 मी या ठिकाणी अपलोड केलं आहे. त्यानंतर ऑदरमध्ये तुम्ही कुठला पर्याय तुम्ही उत्पन्नासाठी देत आहे, तर मी ऑदर निवडलं आहे आणि यामध्ये 80,000चं हमीपत्र जोडले म्हणून 80,000 टाकतो आणि 3 नंबर ऑप्शनमध्ये हमीपत्र या ठिकाणी अटॅच करतो. तर अशा पद्धतीने मी हमीपत्र भरलेले आहे. तुम्हाला पूर्ण मराठीमध्ये आहे, खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे, ते डाउनलोड करून वाचा म्हणजे तुम्हाला कळेल कसं भरायचं. त्यानंतर या ऑप्शनमध्ये काही नाही, शेवटचा पर्याय घ्या, नन ऑफ धिस हा पर्याय निवडा आणि याच्यामध्ये गॅसची पावती अपलोड करणार आहे आपण. आता बघू शकता अशा पद्धतीने मी गॅसची पावती या ठिकाणी अटॅच केले. त्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला तुमचं फॅमिली इन्कम दाखवलं जाईल. FPS याच्यामध्ये तुम्हाला जवळ रेशन दुकान कोणतं आहे ते निवडायचे. म्हणजे NPH कार्डाला धान्य मिळणार नाही, पण ते रेशन कार्ड कुठल्या तरी दुकानाला अटॅच असतं म्हणून तुम्हाला या ठिकाणी दुकान निवडायचं आहे. तर तुमच्या भागात जे कोणतं जवळ दुकान असेल त्या ओनरचं नाव सर्च करा, तुम्हाला या ठिकाणी आलेलं दिसेल आणि ते दुकान तुम्ही सिलेक्ट करा किंवा त्या दुकानाचा क्रमांक टाईप केला तरीही तुम्हाला भेटेल त्या ठिकाणी. त्यानंतर अशा पद्धतीने सर्व डिटेल भरल्याच्या नंतर कन्फर्म यावर क्लिक करायचं आणि आपल्याला परमिशन मागितली जाईल आता फॉर्म सबमिट करण्यासाठी. तर ओके यावर क्लिक करायचं आहे. ओके यावर क्लिक केल्याच्या नंतर थोडा वेळ तुमचा या ठिकाणी घेतला जाईल, म्हणजे डॉक्युमेंट अपलोड होत आहेत आपले. अशा पद्धतीने तुमचं डायरेक्ट पेमेंटवरती येईल. त्यानंतर तुम्हाला प्रोसेड फॉर पेमेंट यावरती क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्याच्या नंतर अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी 50 रुपयाचं जे आहे ते पेमेंट करायचं आहे. गव्हर्नमेंटचं 50 रुपयाचं हे पेमेंट तुम्हाला आता करायचं आहे. पे नाऊ यावरती क्लिक करतो. यावर क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही पेमेंट कसं करणार आहात त्याची निवड तुम्हाला या ठिकाणी करायची. इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग कसं करणार आहात, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड. तर मी शेवटचा पर्याय UPI पेमेंट हा निवडतो. यावरती क्लिक करतो आणि ॲग्री करून प्रोसेड फॉर पेमेंट यावरती क्लिक करतो. या ठिकाणी तुम्हाला GRN नंबर दिसेल, हा नंबर तुम्हाला सेव्ह करून ठेवायचा आहे किंवा त्यांच्या मोबाईलवर हा जाणार आहे, म्हणजे तुम्हाला चलन व्हेरीफाय करण्यासाठी उपयोगाला येईल. अशा पद्धतीने ओके करायचं आहे. त्यानंतर माहिती तुम्हाला दाखवली जाईल. QR क्लिक करून कन्फर्म करायचं आहे. QR क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला QR येईल. तुम्ही तुमच्या फोनपे, गुगल पे काय जे असेल तुमचं पेमेंट करण्याचं, मोबाईल बँकिंग किंवा पेटीएम याच्या सहाय्याने तुम्हाला या बारकोडवरती एक 50 रुपयाचं पेमेंट करायचं आहे. आणि पेमेंट होईपर्यंत वेगळं पेज काही ओपन करू नका, म्हणजे पेमेंट आपलं यशस्वीरित्या होणार आहे. म्हणून यावेळेला कुठलंही टॅब ओपन करायचं नाही जोपर्यंत आपलं पेमेंट सक्सेसफुली झालं आहे असं दाखवत नाही. बघू शकता युअर ट्रान्झॅक्शन सक्सेस. थोडंसं थांबायचं या ठिकाणी. तुम्हाला आता त्याचं जे चलन आहे ते चलन या ठिकाणी डाउनलोड होणार आहे आपल्याला. अशी स्क्रीन तुमच्यासमोर येईल. व्ह्यू चलन यावर क्लिक करायचं आहे. तुम्हाला चलनची PDF जी आहे ती डाउनलोड होईल अशा पद्धतीने. आता मी कट करतो आणि या ठिकाणी क्लोज करतो. क्लोज केल्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, डॅशबोर्डवरती जायचं आहे आणि त्यानंतर ॲप्लिकेशन रिक्वेस्टवर क्लिक करून व्ह्यूवर क्लिक करायचं आहे आणि जो आपण भरलेला सर्व अर्ज आहे तो आपल्यासमोर दिसेल. तर अशा पद्धतीने Ctrl+P करून हा फॉर्म आपल्याकडे जतन करून सेव्ह करून ठेवायचा त्या चलनबरोबर. जोपर्यंत आपलं ॲप्लिकेशन मंजूर होत नाही तोपर्यंत आपल्याकडं असणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने संपूर्ण माहिती A to Z प्रोसेस आपण बघितली मित्रांनो. कुठेही काही तुम्हाला हा अर्ज करताना अडचण येत असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही आमच्या ग्रुपला जॉईन करून वैयक्तिक तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता. आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चॅनलची लिंक दिलेली आहे. टेलिग्राम ग्रुप आहे आमचा, व्हॉट्सॲप चॅनल आहे आणि
इंस्टाग्रामची लिंक आहे. तुम्हाला काही अडचण आल्यास तुम्ही विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांना जरूर पाठवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.